नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज आपण भोगी स्पेशल भोगीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. यासाठी मी इथं गाजर, वालाच्या शेंगा, एक बारीक चिरून घेतलेले बटाटे, कांद्याची पात, एक बारीक चिरलेला कांदा, वाटाणे, 2 वांगे, एक टोमॅटो आणि तसेच थोड्या अर्धा मी जाम चिरून घेतलेला आहे. तसेच मसाल्यासाठी लसूण, तीळ, शेंगदाणे आणि खोबरे हे मी घेणार आहे. आता खोबरे मी सुरुवातीला भाजून घेणार आहे. खोबऱ्याचं किस मी भाजून घेणार आहे. आपल्याला लालसर रंग येईपर्यंत खोबऱ्याची किस हे भाजून घ्यायचे आहे. तसेच आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तीळसुद्धा आपण भाजून घेणार आहोत. आता सर्व मिक्स भाज्या मी इथं चिरून घेतलेल्या आहे. आपण आपल्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकतो. आता भाजून घेतलेले मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहे. बारीक असे वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचे आहे. वरतून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. पाणी न टाकता हे वाटण आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे काळा मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे धने पावडर आणि पाणी टाकून आपल्याला याचे वाटण करून घ्यायचे आहे. आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे. तेल चांगले गरम झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेले लसूण, मोहरी, जिरे टाकून घ्यायचे आहे. तसेच आपण चिरून घेतलेल्या आता सर्व भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. या सर्व भाज्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे सुरुवातीला शिजवून घ्यायच्या आहे. कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. गाजर, वाटाणे, अर्धा पेरू मी इथं चिरून घेतलेला आहे. आपण टाकून घ्यायचा आहे. आपण आपल्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकतो. सर्व भाज्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रमाणे परतून घ्यायच्या आहे. या शिजवून घ्यायच्या आहे. भाज्यांमध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. तसेच मीठ टाकून घ्यायचे आहे. आता हळद आणि मिठामध्ये या भाज्या आपल्याला 5 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायच्या आहे. आपण बघू शकता आपल्या भाज्या ह्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहे. भाज्या चांगल्या शिजून झाल्यानंतर आपल्याला आपण मिक्सरमधून काढून घेतलेले मसाल्याचे वाटण आपल्याला या भाज्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मसाले आणि भाज्या चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. पाच मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हा मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. आपण बघू शकता मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटू लागलेले आहे.
आता यामध्ये आपल्याला थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे. आपण आपल्या आवडीनुसार भाजी किती घट्ट व्हावी याचे प्रमाण आपण ठरवू शकतो. आपल्या आवडीनुसार आपण पाणी टाकून घ्यायचे आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता ही भाजी आपल्याला मंद आचेवर चांगल्या प्रकारे 5 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. आपण बघू शकता मकर संक्रांती स्पेशल भोगीची रेसिपी आपली बनून तयार झालेली आहे. आपण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वरतून पुन्हा आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली मिक्स व्हेजिटेबल भाजी बनवून तयार झालेली आहे. धन्यवाद.